राम राम मंडळी. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक म्हणजे शांत बसणारे आणि दुसरे म्हणजे लोकांना नावं ठेवणारे. मी कोणत्या प्रकारात हे तुम्हाला समजलंच असेल. चला तर मग सुरुवात करूया. आज तुम्हाला मी एका अशा बाईची ओळख करून देणार आहे जिला असं वाटतं की साडीचा शोध जणू काय परतीनेच लावलाय. त्यामुळे ती साडी घालून हे कसं करायचं ते कसं करायचं हे सगळ्या जगाला शिकवत असते. ह्या बाईचा व्हिडिओ पाहून एका बाईला साडीचा इतका राग यायला लागला, बिचारीनं तिला कमेंट केली की मी आता माझ्या सगळ्या साड्या शिकून टाकणार आहे. चला तर तिचा व्हिडिओ पाहून घ्या. हाय, साडी नेसल्यावर मोबाईलवर कसं बोलायचं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. जनरली आपण मोबाईलवर बोलताना आपला आवाज मोठा निघतो आणि एक्सप्रेशन पण लाऊड निघतात. हे आपल्याला कळत नाही पण समोरच्याला कळत असतं. म्हणून तुम्ही बाहेर गेल्यानंतर मोबाईलवर जस्ट सांगा समोरच्या व्यक्तीला की मी बाहेर आहे, नंतर तुला घरी गेल्यावर नक्की कॉल करेल, आणि असं म्हणून फोन ठेवून द्या. ताई, तू तर सांगणार होतीस ना की साडी घालून फोनवर कसं बोलायचं. जर तुला स्वतःच बोलता येत नव्हतं तर आम्हाला शिकवायला तरी कशाला आलीस ग बाई. आणि मुळात म्हणजे तो साडीचा प्रॉब्लेम नसतो, तो तुझ्या व्होकल कॉर्डचा प्रॉब्लेम आहे. तुझा आवाजच मोठा आहे, त्याच्यामुळे तू घरात बोल, बाहेर बोल, कुठेही बोल, तुझा आवाज तसाच येणार आहे आणि तुला तो फोन ठेवावाच लागणार आहे. त्याच्यामुळे माझा ऐकशील तर जिथं असेल तिथं तू जशी बोलतेस तसं बोल. लोकांना असंही तुझा काही फरक पडत नाही, कारण तू व्हिडिओ बनवून जे बोलतेस ते लोक सहन करतात, मग तुझ्या फोनचा पण आवाज सहन करूनच घेते. इमोशनल डॅमेज. हाय, साडी नेसून चालायचं कसं हेच मी आज सांगणार आहे. खूप जणांना वाटतं साडी नेसली की पायात अडकून मी तोंडावर पडते का काय, पदर माझा जमिनीवर झाडून तर घेत नाहीये ना. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा तुम्ही निर्यात सोडून द्या, त्या कुठे जाणार नाही तुम्हाला सोडून. बरं ताई, आता तू चालायचं शिकलीचेस तर चालत चालत तशीच तुझ्या डॉक्टरकडे जा आणि तुझे संपले ते गोळ्या औषध परत चालू कर बरं. हिचा व्हिडिओ पाहून माझी एक मैत्रीण अशीच साडी घालून चालायला शिकली आणि आता चलत चलत जाऊन एका नदीत पडली. आता तिला बाहेर कसं काढू एवढं तुम्हीच मला कमेंट मध्ये कळवा. माझ्या मध्ये हिला गावात पाठवा, डोक्यावर 2 हंडी द्या आणि साडी नेसून हिंड म्हणावं आता गावभर. हाय, साडी नेसल्यावरती आपण हॉटेलमध्ये कसं बसायचं आणि मेनू कार्ड कसं होल्ड करायचं हेच मी आज इथे सांगणार आहे. पहिल्यांदा चेअर मागे घेऊ, आपली जी पर्स असेल हातामध्ये ती आपण दुसऱ्या चेअरवर ठेवूयात. त्याच्यानंतर खाली बसल्यानंतर पदर आपली जमिनीची पप्पी घेतो, नंतर तो घाण होतो. तर असं करायचं नाही, पदर आपल्या मांडीवर घ्यायचा, व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यानंतर मेनू कार्ड असं अजिबात रीड करायचं नाही. त्याच्यानंतर मेनू कार्ड आपण कधी कधी उभे धरतो, तर तसंही रीड नाही करायचं. मेनू कार्ड व्यवस्थित कसं रीड करायचं, तर आपण मागे टेकून आरामात बसायचं आणि मेनू कार्डला थोडंसं क्रॉस करायचं. तर या व्हिडिओमध्ये ताईने शिकवलं की मेनू कार्ड असं धरायचं की असं धरायचं. तर ताई, तू कितीही मेनू कार्ड धर आणि कितीही प्रोफेशनल हो, शेवटी जाणार तर तू वडापावच्या गाडीवरच आहे आणि तिथं जाऊन मागणार काय, दादा 2 वडापाव द्या, ते बी मिरची सकट. तर माझ्या सरकारला एक निवेदन आहे की ह्या बाईच्या एकतर साड्या जप्त करा नाही तर बॅन करून टाका, कारण मला काही हिचे व्हिडिओ आता सहन होईनात. हाय, साडी नेसल्यावर एस्केलेटरवर कसं चढायचं तेच मी आज सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपला पदर व्यवस्थित घ्या, त्याच्यानंतर आपल्या हातात जी वस्तू आहे ती व्यवस्थित घ्या आणि स्टेप डिसाईड करा. स्टेप डिसाईड केले की लगेच पहिला पाय आणि त्याच्या मागोमाग आपला दुसरा पाय जाऊ द्या. आता एस्केलेटरवर उभं राहून वरती कसं जायचं एवढं शिकवलंच तर एक तर डान्स पण करायचं शिकून टाक ना. आता साडी घालून जाणारच आहे, मग गेल्या सर डान्स बी करावं म्हणलं. हाय, साडी नेसल्यावर छत्री कशी पकडायची तेच आज पाहणार आहोत. पहिल्यांदा छत्रीचं बटन प्रेस करा, छत्री ओपन करा. त्याच्यानंतर साडीचा जो पदर आहे त्याचा एक कॉर्नर घ्या आणि पुढे कमरेला तो कॉर्नर खोचा. त्याच्यानंतर जर साडीच्या निरा त्या एका हाताने धरा आणि मस्त असं चालायला लागा. ताई, बरं झालं कृपा केलीस आमच्यावर, तू आम्हाला छत्री कशी खोलायची ते शिकवलं. आजपर्यंत आमच्या इकडच्या बायांना छत्रीच खोलता येत नव्हती साडी घालून, बिचाऱ्या पावसात भिजत जायच्या. तुझ्यामुळे आज त्यांना पाऊस लागणार नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.